नमस्कार. तर भावांनो, डबल आलो मी एक चांगला नवीन व्हिडिओ घेऊन. आणि ते सगळं सोडा तुम्ही. आता मला हे सांगा, तुमची तब्येत कशी आहे? तुमची तब्येत गिब्येत तर चांगली आहे ना? काही टेन्शन गिन्शन तर नाही येऊ राहिलं ना? काही टेन्शन नाही घ्यायचं, खाऊन पिऊन मोकळं राहायचं मस्त. आता आपल्या सीईटीचा रिझल्ट येलो, मग तो काय करायचं होतं. आणि हो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे CS वर्सेस अदर कोर ब्रांचेस. ते डिस्कस करण्याआधी तुम्ही तुम्ही तुमचं सांगा मला, काय तब्येत गिब्येत बरी आहे का? काय काही खाऊन पिऊन मोकळे आहे ना? काय डोकेदुखी काही तकलीफ काही नाही ना? नसलीच पाहिजे. आणि चला मग आता करतो व्हिडिओ चालू. काय बोलायचं तर आता मला काही आठवण नाही राहत ना. स्क्रिप्ट बिप्ट तर काही लिहित नाही मी. जे बी आता बोलता आलं ते बोलतो बा. हा, तर व्हिडिओचा टॉपिक होता CS वर्सेस अदर कोर ब्रांचेस. तर तुम्हाला तर माहितच आहे, आपल्याला आले सीईटीच्या आन्सर कीमध्ये 73 मार्क्स. आणि 73 मार्क्समध्ये तर आपले 80% अराउंड भेटून जातील. पण मला वाटून राहिलं बरं, की बा आता आपल्याला 80% अराउंड जरी पर्सेंटेज आले, तरी बी आपल्याला Tier 2च्या कॉलेजमध्ये कॅम्प्युटर सायन्स भेटणं जरा मुश्किल आहे. नाही, भेटू शकते पण भेटणं जरा मुश्किल आहे. म्हणून मला कसं वाटते, या कॅम्प्युटर सायन्समध्ये माझं तर काही मनच नाही. पहिली गोष्ट तर मला वाटते मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊन टाका, बरं राहते ते. चांगल्या Tier 2च्या चांगल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आरामशीर भेटून जाणार. पण आता कॅम्प्युटर सायन्सचं कसं आहे माहिती आहे का? एक तर आपल्याला मला असं वाटते पर्सनली, मला कॅम्प्युटर सायन्स घटणार नाही. कॅम्प्युटर सायन्स ते कॉम्प्युटर सायन्स असते, पण जाऊ द्या. कॅम्प्युटर सायन्स मला घटणार नाही असं वाटून राहिलं. आणि मला तर वाटते बा, आता सीधा सीधा मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊन घ्या, म्हणजे काही जास्त ताणतणाव नाही. तसं मला कोण्या ब्रांचमधलं काही माहीत नाही, तरी मला वाटून राहिलं असं मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझ्यासाठी चांगलं राहील म्हणून. आता तुम्हाला मी माझ्या कॅम्प्युटरचं नॉलेज सांगतो. आता सोबतही आहे समजा कोणी माया, आणि त्यानं जर म्हटलं भाऊ झूम कर, मी असा झूम करणार. तर तोंड डायरेक्ट स्क्रीनमध्ये, कॅम्प्युटर स्क्रीनमध्ये झालं झूम. हे कॅम्प्युटर नॉलेज आहे आपलं. आणि त्यानं जर म्हटलं विंडो खोल. अरे ते विंडो राहू दे ना बा, जशी आहे तशी. हे विंडो, अरे मग सांगतो तो, अरे हे विंडो बटन दाब बटन. असं का? हे नॉलेज आहे. सांगू राहिलो मी जस्ट नॉलेज काय आहे मला कॅम्प्युटर सायन्सचं. तर मला वाटून राहिलं बा, कॅम्प्युटर सायन्स आपल्यासाठी नाही बनलं, म्हणून राहू द्या हे. आपण चांगली कोर ब्रांच हो एखादी, आणि पुढे कॉलेजला ॲडमिशन घेऊ. कसं आहे, कोर ब्रांच घेतल्याच्यानं आपल्याला ॲडमिशन बी चांगल्या कॉलेजमध्ये भेटून जाईल, मनाची शांती बी राहील असं वाटते बा मला. आता तुम्ही तुमचं मत सांगा, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंटा करत जागळा. कसं, मला काही काम नाही आता दिवसभर, मी रीला बनवतो आणि कमेंटाचे रिप्लाय करतो. तसं बी मला काम नाही, तुम्हाला काही काम नाही हे मला माहीत आहे. ओळखतो ना मी, मला तर कामच नाही, तुम्हालाही कामच नाही. आता ॲडमिशन येलो आहेच तसं. बरं, आता जयने बी ड्रॉप घ्यायचा विचार केला असेल, ते बी सांगून द्या मला. कसं मला माहीत राहते कोण ड्रॉप घ्यायचा विचार केला, कोण कॉलेज घ्यायचा विचार केला. बस झालं का? आता करून टाका बंद. घामा झोकेल झालो सगळा मी. एक तर हा समोरून बी लाईट चालू आहे, तोही लाईट चालू आहे. त्या कूलरात काही दम नाही, झावा मारते ते सगळं कूलर. थांबा, काही विचार करू आला. थांबा, भुललो ना मी. 1 मिनटं थांबा फक्त. काय नाही, काही नाही, बरं जाऊ द्या. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. 30 सेकंड बंद करून टाकतो मी व्हिडिओ. बस बंद करून टाकू राहिलो.